संजय काका पाटील हे आर आर पाटील यांचे एक पारंपरिक विरोधक होते. म्हणजे आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांचं जे राजकीय विरोध आहे हा आपण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दोन नेते एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा लढलेले आहेत. अनेक निवडणुका म्हणजे आमदारकीची निवडणूक असेल, त्यानंतर त्यांच्या इथली नगरपालिका निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, सर्व निवडणुका या दोन नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या आणि अतिशय त्वेषाने या दोघांनी एकमेकांच्यावर टीका केलेली आपल्याला माहिती आहे. आणि काँग्रेसचं पाठबळ असल्यामुळे संजय काका पाटील हे सुद्धा त्यावेळेला आक्रमक नेते होते. पण नंतर शरद पवारांचं असं लक्षात आलं की तिथं आर आर पाटलांना आपल्या मतदारसंघात अडकून पडावं लागते. त्यामुळे त्यांनी संजय काका पाटलांच्या बरोबर एक तडजोड केली आणि संजय काका पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यानंतर हा संघर्ष संपला. दुर्दैवाने आर आर पाटलांचं निधन झालं आणि आर आर पाटलांच्या निधनानंतर राजकारण तिथलं सगळंच बदललं. आणि त्यानंतर मग सुमनताई पाटील या तिथं निवडून आल्या आणि सुमनताई पाटील 2 वेळा आमदार झाले. पण संजय काका पाटलांनी मात्र तिथं सुमनताई पाटील यांच्या विरोधात मात्र काय फारशी तिथं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला नाही. अजितराव घोरपडेंनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. अजितराव घोरपडेचं नेतृत्व त्या ठिकाणी आलं. पण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 24मध्ये मात्र एक वेगळंच नाट्य घडलं की विशाल पाटील आणि संजय पाटील यांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये रोहित पाटील मोठ्या आक्रमकपणे विशाल पाटील यांच्या बाजूनं निवडणुकीत उतरले आणि तासगावमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये विशाल पाटलांना एक चांगली मतं त्या ठिकाणी तासगाव कॉन्टिमध्ये मिळाले. तिथूनच सगळं गणित आणि संघर्ष तीव्र होण्याचा विषय सुरू झाला. आणि रोहित पाटलांनी सुद्धा आरोप करताना की तुम्ही विधायक राजकारण कधी करणार, विरोधासाठी विरोध कधी करणार आणि मग तुम्ही कुठल्या मांडीवर जाऊन बसता, कधी भाजपच्या मांडीवर बसता, कधी राष्ट्रवादीच्या मांडीवर बसता, कधी दुसऱ्या पक्षात जाता, तुम्ही नेमका अपक्ष असता का कुठल्या पक्षात बसता, अशी झरी टीका केली. त्यामुळे आगामी काळामध्ये आणि संजय काका पाटलांच्या सातत्यानं रोहित पाटलांना पोस्टर बॉय, बाकीचं नुसतं फक्त डिजिटल लावणारा नेता अशा प्रकारचं एक टीका केली जाते. त्यामुळं आगामी काळामध्ये या दोन नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष होणार हे निश्चित आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सुनेर आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगलीमध्ये नुकतंच माजी खासदार संजय काका पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर लगेचच तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या दोन नेत्यांमध्ये हा वाद आता तीव्र टोकाला गेलेला आहे असं साधारण लक्षात. आणि पुढच्या काळामध्ये हा वाद विकोपाला जाईल आणि वाढेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर नेमकं याच्या मागचं काय राजकारण आहे ते आपण समजून घेणार आहोत. संजय काका पाटील हे आर आर पाटील यांचे एक पारंपरिक विरोधक होते. म्हणजे आर आर पाटील आणि संजय काका पाटील यांचं जे राजकीय विरोध आहे हा आपण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दोन नेते एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा लढलेले आहेत. अनेक निवडणुका म्हणजे आमदारकीची निवडणूक असेल, त्यानंतर त्यांच्या इथली नगरपालिका निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, सर्व निवडणुका या दोन नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या आणि अतिशय त्वेषाने या दोघांनी एकमेकांच्यावर टीका केलेली आपल्याला माहिती आहे. आणि काँग्रेसचं पाठबळ असल्यामुळे संजय काका पाटील हे सुद्धा त्यावेळेला आक्रमक नेते होते. पण नंतर शरद पवारांचं असं लक्षात आलं की तिथं आर आर पाटलांना आपल्या मतदारसंघात अडकून पडावं लागते. त्यामुळे त्यांनी संजय काका पाटलांच्या बरोबर एक तडजोड केली आणि संजय काका पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यानंतर हा संघर्ष संपला. त्यानंतर संजय काका आणि आर आर पाटील एकत्र राष्ट्रवादीत आले. पण शेवटी कार्यकर्त्यांचं मनोमिलन हे होणार नव्हतं आणि तो मतभेद पुढं विरोध होणारच होता. त्या पद्धतीने संजय काकांनी पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी मारली आणि खासदारकी त्यांनी लढवली. त्यावेळेला आर आर पाटील यांनी प्रतीक पाटील यांच्या मागे आपली ताकद लावली होती आणि त्यावेळेला आर आर पाटलांच्यावर संजय पाटलांनी आरोप पण केला होता 1000 कोटीची संपत्ती वगैरे. त्यावर आर आर पाटलांनी त्याच्यावर खुलासा केला होता. पण नंतरच्या काळामध्ये संजय पाटील भाजपने खासदार झाले, स्थिरावले. पण दुर्दैवाने आर आर पाटलांचं निधन झालं आणि आर आर पाटलांच्या निधनानंतर राजकारण तिथलं सगळंच बदललं. आणि त्यानंतर मग सुमनताई पाटील या तिथं निवडून आल्या आणि सुमनताई पाटील 2 वेळा आमदार झाले. पण संजय काका पाटलांनी मात्र तिथं सुमनताई पाटील यांच्या विरोधात मात्र काय फारशी तिथं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला नाही. अजितराव घोरपडेंनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि अजितराव घोरपडेचं नेतृत्व त्या ठिकाणी आलं. पण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 24मध्ये मात्र एक वेगळंच नाट्य घडलं की विशाल पाटील आणि संजय पाटील यांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये रोहित पाटील मोठ्या आक्रमकपणे विशाल पाटील यांच्या बाजूनं निवडणुकीत उतरले आणि तासगावमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये विशाल पाटलांना एक चांगली मतं त्या ठिकाणी तासगाव कॉन्टिमध्ये मिळाले. तिथूनच सगळं गणित आणि संघर्ष तीव्र होण्याचा विषय सुरू झाला. आणि
त्यावेळेला जे अजितराव घोरपडे पूर्वी संजय काकांच्या बरोबर होते, अर्थात त्या पक्षात त्यांच्या बरोबर होते, पण त्यांनी विशाल पाटलांना खासदार करण्यामध्ये अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी चांगली महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर मात्र या दोघांच्यामध्ये वितुष्ट आलं. अर्थात हा सगळा संघर्ष पुन्हा रोहित पाटील आणि संजय पाटील यांचा अनेक ठिकाणी सुरू झाला. मग तो पीक विम्याचा प्रश्न असेल, त्यानंतर आरपळचं पाणी असेल, तलावातलं पाणी असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं तिथलं तासगाव नगरपालिकेचा कारभार असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि संजय काका पाटील यांनी तासगाव नगरपालिका आणि तासगाव पंचायत समिती ही राष्ट्रवादीकडे घेतली. कवठेमहांकाळ नगराध्यक्ष हे सुद्धा संजय काकांच्याकडे आणि कवठेमहांकाळ पंचायत समिती रोहित पाटलांच्याकडे गेली. तो संघर्ष एकदम सुरू राहिला. पण अलीकडच्या काळामध्ये हा संघर्ष तीव्र होतोय. म्हणजे कुठल्याही पाणी योजनेचं उद्घाटन होणं, पाणी सुटलं की त्याच्यावर पोस्टर करणं, त्याच्यावरचं हे करणं, बायपासवरनं आरोप प्रत्यारोप होणं, ह्या सगळ्या गोष्टी नित्याच्याच झाल्यात. म्हणजे विकासापेक्षा आरोप प्रत्यारोप हे तिथं आता जोरात सुरू झालेत. आणि आता नुकतंच मग संजय काका पाटील यांनी प्रेस घेऊन तिथं रोहित पाटलांच्यावर किंवा तिथल्या स्कायमेट या संस्थेवर आरोप केलेले होते की अशा प्रकारचं हवामान पर्जन्यमान बदलून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अर्जुन बापू पाटील तिथले जे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यावर शेतकऱ्यांच्याकडून वर्गणी गोळा करून गाडी घेतली आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यक्ष केलं. तर त्याला उत्तर देताना रोहित पाटील आणि अर्जुन बापू पाटील यांनी जोरदार प्रतिहल्ला संजय काका पाटील यांच्यावर केला. अगदी तासगाव कारखाना कसा विकला, त्यानंतर नागेवडे कारखाना कसा विकला, त्याचे पैसे काय झाले, सभासदांचं तासगावच्या नागेवडीच्या काय झालं, तिथल्या शेतकऱ्यांना का मिळालं नाही, कामगारांना का बिल मिळालं नाही, त्यानंतर मग गणपती जिल्हा संघाचा कारभार कसा चालतो, त्याचे 32 कोटीची जमीन कशी विकली, त्याचे पैसे मग फक्त 5 कोटी जिल्हा बँकेला भरले, उर्वरित का दाखवले नाहीत, अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी झाले. रोहित पाटलांनी सुद्धा आरोप करताना की तुम्ही विधायक राजकारण कधी करणार, विरोधासाठी विरोध कधी करणार, आणि मग तुम्ही कुठल्या मांडीवर जाऊन बसता, कधी भाजपच्या मांडीवर बसता, कधी राष्ट्रवादीच्या मांडीवर बसता, कधी दुसऱ्या पक्षात जाता, तुम्ही नेमका अपक्ष असता का कुठल्या पक्षात बसता, अशी झरी टीका केली. त्यामुळे आगामी काळामध्ये आणि संजय काका पाटलांच्या सातत्यानं रोहित पाटलांना पोस्टर बॉय, बाकीचं नुसतं फक्त डिजिटल लावणारा नेता, अशा प्रकारचं एक टीका केली जाते. त्यामुळं आगामी काळामध्ये या दोन नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष होणार हे निश्चित आहे. अर्थात जर आता रोहित पाटील यांनी जर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला तर ते मोर्चाला सुद्धा संजय काका प्रत्युत्तर देतील. त्यामुळे हा संघर्ष पुढच्या काळात चिघळत जाईल आणि याच्यामधून तासगावचं राजकीय वातावरण ढवळून निघेल. अर्थात याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आता अल निनोचं संकट आहे, पेट्रोल डिझेलचं संकट आहे, देश एका वेगळ्या मुद्द्यावरून जातोय. अशा वेळेला राजकीय तणाव निर्माण करण्यापेक्षा जनतेच्या हिताची कामं करावीत असा तासगाव कवठेमहांकाळच्या जनतेनं जर मागणी केली तर आश्चर्य वाटू नये. कारण तिथं पाण्याचं दुर्भिक्ष पुढे होणार आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, MIDC अर्धवट आहेत, अजून तिथं रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. तेव्हा तासगाव कवठेमहांकाळचा एक पाण्याची परिस्थिती, तिथला सगळा द्राक्षबागांचा प्रश्न, डाळिंबाचा प्रश्न, हे सगळ्या गोष्टी घेऊन जर लोकांनी रस्त्यावर उतरलं तर त्याचा फायदा होईल. आणि तर राजकीय आरोप प्रत्यारोप जर करत बसले तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आणि संजय काकांचं ऑलरेडी त्यांना सुद्धा एक धोरण निश्चित करण्याची गरज आहे की आपण भाजपबरोबर आहोत का, राष्ट्रवादी बरोबर आहोत का, अपक्ष म्हणून आपल्याला कारकीर्द करायची आहे का, आपण कुठल्या नेत्याबरोबर आहोत, म्हणजे देवेंद्र फडणवीस आपले नेते आहेत का, रवींद्र चव्हाण आपले नेते आहेत का, सुनेत्रा पवार आपले नेते आहेत का, सुनील तटकरे नेते आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे. आणि दोन्ही नेत्यांनी तासगाव तालुका आणि कवठेमहांकाळ विकासासाठी काम केलं तर जनता निश्चितच त्यांना दुवा देईल.